नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे वनरक्षक पदाकरिता. तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आज काय केलं की झालेलं आहे काही विद्यार्थ्यांचं. तर त्याच्या जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तर त्याच्यानुसार काय केलं की त्या विद्यार्थ्यांनी फीडबॅक पाठवलेले आहेत. आज जे झालेलं होतं त्याचे. तर तुम्हाला ती माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले बातमी तुम्हाला सांगायचं झालं तर ठाणे विभागाकरता विद्यार्थी जास्त असल्यामुळे त्यांनी काय केलं, की 6 ठिकाणी काय केलं, की विद्यार्थ्यांना हे केलेलं आहे, डिव्हाईड केलेलं आहे, विभागलं आहे. त्याच्यामध्ये इथं ठाण्यामध्ये या ठाण्याच्या लिस्टमध्ये पाहाल तुम्ही, तर इथं फक्त मुलींना ठेवलेलं आहे. ज्या टोटल 80,207 विद्यार्थ्यांपैकी ज्या मुली होत्या त्यांना विभागून काय केलं, की ठाण्याच्या इथे हे केलेलं आहे आणि त्यांना 12 बंगलो एरिया कोपरी ठाणे इथं जायचं आहे. ओके, मायक्रो टॉवरजवळ. ठाणे स्टेशनला पोहोचल्यानंतर ना रिक्षानं जर गेला तुम्ही मीटरने जाल तर तुम्हाला 20-25 रुपयामध्ये सॉरी ₹23 तर कमीत कमी आहे. 25-26 रुपयामध्ये तुम्हाला इथं पोहोचवलं जातं. तर मीटरने काय करा, की तुम्ही चालले जा. तुम्हाला ₹30च्या खाली तुम्ही पोहोचून जाल या पत्त्याकडे. आज या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. त्याच्यानंतरनं मुलं जी आहेत, ती आहेत शहापूरमध्ये, डहाणूमध्ये, जव्हारमध्ये, अलिबाग आणि रोहा या ठिकाणी काय केले, की विभागलेले आहेत. तर शहापूरमध्ये जर पाहिलं तुम्ही, तर शहापूरमध्ये मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आज. ओके. मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. तर त्याबाबत जर पाहिलं, तर तुम्हाला काय करायला लागतं सगळ्यात पहिलं पहिल्यांदा शहापूरचा फीडबॅक देईन मी. त्याच्यानंतर ठाण्यासाठी मुलींचा सेपरेट फीडबॅक, सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन. आता मी माझ्या चॅट ग्रुपमध्ये दाखवतो तुम्हाला जे विद्यार्थी मला मेसेज पाठवतात, त्याची तुम्हाला माहिती देतो. बघा, ही विद्यार्थ्याची प्रतिक्रिया आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं असं म्हणतायत. त्याच्यामध्ये हाईट आणि वेट शहापूरला सकाळी साठी काय केलं होतं, की त्यांनी 11 वाजता बोलावलं होतं. आता तुम्ही जर पाहाल तुम्ही शहापूरच्या लिस्टमध्ये, तर सकाळी 8चा एक टायमिंग आहे. त्याच्यानंतरनं दुपारी 11 सकाळी 11 वाजताचा एक टायमिंग आहे आणि दुपारी एक आहे. तर आजची जर दाखवली मी 29 तारखेची ही लिस्ट. ओके. यात तुम्हाला नाव शोधायचं आहे आणि त्याच्यानुसार जायचं आहे. तर 8ची एक होती शिफ्ट आणि त्याच्यानंतर 11ची एक शिफ्ट होती. 11ची शिफ्ट होती आणि त्याच्यानंतर जर जाल तुम्ही तर 11ची शिफ्ट नंतरनं 29 तारखेला 2ची एक शिफ्ट होती. हो, 2ची एवढ्या शिफ्ट होत्या. 3 शिफ्ट होत्या टोटल. तर यांना 11च्या शिफ्टला बोलवलं होतं आतमध्ये. स्टाफ खूप छान समजावून सांगतात असं म्हणणं आहे त्यांचं. त्याच्यानंतरनं डॉक्युमेंट नीट जसे दिले आहेत तसे लावून जा. म्हणजे आपला वेळ काय करतो, की कमी हे करायला जातो वाया जात नाही असं म्हणतात. आता हे कोणते-कोणते डॉक्युमेंट लागतात तुम्हाला? तर ते डॉक्युमेंट जे आहेत, तर सगळ्यात पहिलं आता व्यवस्थित सांगतो मी, ते व्यवस्थित ऐकून घ्या. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला ठाण्याच्या लिस्टमध्ये फोटो पण दाखवतो तुम्हाला तिथला. त्यांनी पाठवलेला फोटो आहे तो. एकच मिनिट द्या मला. हां, त्यांनी एक बॅनर बनवून ठेवलेला आहे तिथे शहापूरच्या ठिकाणी. तर इथे बघू शकता तुम्ही उमेदवारांना सूचना जशी दिलेली आहे त्याच्यामध्ये काय दिलं, की उमेदवारांनी खालील नमूद सर्व मूळ कागदपत्र साक्षांकित प्रती, स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉपी काय करायचं तुम्हाला घेऊन जायच्या, ह्या तयार करून घेऊन जायच्या. आता त्याच्यामध्ये काय लागेल? सगळ्यात पहिलं ऑनलाईन फॉर्मची प्रिंट लागेल तुम्हाला. आता ही ऑनलाईन फॉर्म प्रिंट कुठे भेटेल? लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याच्यामधनं तुम्हाला काय करायचं तुम्ही भरलेला जो फॉर्म आहे हे करताना, ॲप्लिकेशन करताना, तो त्याची प्रिंट करून घेऊन जायच्या त्याने. 2 प्रती घेऊन जा. त्याच्यानंतरनं 2 पासपोर्ट साइज कलर फोटोग्राफ. आता तुमचे स्वतःचे जे आताचे फोटोग्राफ असतील, तुम्ही आता काढलेले असतील ते फोटोग्राफ वगैरे घेऊन जा. त्याच्यानंतरनं परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र, पार्टिसिपंट आणि ओळखपत्र, आधार कार्ड. आता याच्यामध्ये तुम्हाला काय मागतायत ते आधार कार्ड मागत आहेत. ओके. आधार कार्ड आणि त्याच्यानंतरनं हॉल तिकीट मागत आहेत. आता हॉल तिकीट नसेल तरी चालेल. लक्षात घ्या नसेल, पण तुम्हाला ओळखपत्र म्हणून पाहिजे. आता आधार कार्ड नसेल, तर तुम्ही पॅन कार्ड वापरा किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरा. हे तुम्ही काय करू शकता की वापरू शकता किंवा मतदान कार्ड वापरू शकता. आता काही-काही वेळेस काय होतं की आधार कार्डवर विद्यार्थ्यांचं नाव काय केलं की चुकलेलं असतं. त्यामुळे हे दाखवू नाही शकत ते. तर दुसरे दाखवा, ज्याच्यानुसार तुमचं नाव बरोबर राहील बाकीच्या डॉक्युमेंट्ससारखं. त्याच्यानंतरनं रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे याला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतात किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणतात. हे तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर वयाबाबत चा पुरावा तुम्हाला जन्म प्रमाणपत्र असेल तर चालेल किंवा 10वीचं सर्टिफिकेट ज्याच्यावरती डेट ऑफ बर्थ लिहिलेली असते ते सर्टिफिकेट लागेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागेल किंवा टी-सी लागेल. टी-सीची झेरॉक्स लागेल हां. टी-सी म्हणजे तुम्ही तुमच्याकडे नसेल तरी चालेल. त्याच्यानंतरनं बघा शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्हाला 10वीचे सर्टिफिकेट
12वीचे सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशन वगैरे केलं असेल तर ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट जेवढे अवेलेबल असतील ते. पण 10वी आणि 12वीचे तुम्हाला सगळे म्हणजे मार्कशीट किंवा आणि सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, मार्कशीट तरी असायला पाहिजेत. त्याच्यानंतरनं एम-एस-सी-आय-टी संदर्भात मागत आहेत. एम-एस-सी-आय-टी नसेल तरी चालतं हे. कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे तुमच्याकडे. कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी काय करेल की चालेल तुम्हाला. नसेल तरी चालेल. त्याच्यानंतर एस-टी उमेदवार असतील जे की पेसा क्षेत्रासंदर्भात तर त्यांना त्यांचा पुरावा लागेल. ओबीसी, एस-बी-सी, व्ही-जे, एन-टी या कॅटेगरी असाल तर त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल जे की 31/3/2024 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असेल तर काय करायला लागेल तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला काय करायचं घेऊन जायचं आहे. आणि समांतर आरक्षण संदर्भात जे सर्टिफिकेट आहेत म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल किंवा अनाथ असाल, त्याच्यानंतर कुठले अजून असाल तर त्याचे तुम्हाला सर्टिफिकेटची प्रूफ द्यायला. तर हे सगळं तुम्हाला काय करावं लागतं की द्यायला लागतं. ओके. आता हे झालं हे तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर बघा काय तर तुम्ही काय करायचं की याच सिक्वेन्समध्ये काय करायचं की तुमचे जे झेरॉक्स असतील ते आणि तुमचे जे ऑनलाईन ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत ते तुम्ही असेच्या असेच घेऊन जायचे. म्हणजे पहिलं फॉर्म, त्याच्यानंतर ते फोटो तो लावायला लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर आधार कार्ड, ओळखपत्र, त्याच्यानंतर हे बाकीचे जे सर्टिफिकेट आहेत ॲज इट इज तुम्ही काय करा की लावायचे आहे. 1 ते 14 नुसार तुम्हाला जे सर्टिफिकेट तुम्हाला लागतात ते तुम्हाला लावायचे आहे तुमच्या कॅटेगरीनुसार. ओके. त्याच्यानंतरनं हे लावून जा म्हणजे वेळ वाचतो सांगितलेला आहे. सेल्फ अटेस्टेड करायचं म्हणजे साइन आणि नाव लिहायचं आहे तुमचं प्रत्येक झेरॉक्सवरती. त्याच्यानंतरनं आपला टेबल नंबरवरती काय करा की जाऊन बसायचं आहे. आता काय करतात की तुम्हाला विद्यार्थ्यांना काय करतात तुमच्या शिफ्टनुसार 100 विद्यार्थी, 200 विद्यार्थी आतमध्ये घेतात. जेवढे काय असतील ते 200, 400 जे काय असेल ते. त्याच्यानंतर 4-4 विद्यार्थ्यांना तिथून टेबलनुसार प्रत्येकाचा आपापला टेबल असतो तर त्या टेबलनुसार काय करायला की जायला लागतं. ते झाल्यानंतर डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला हाईट, वेट आणि चेस्ट काय करायला की मेजर केलं जातं. तुमचं हाईट आणि वेट आणि चेस्ट केलं की मुलांच्या बाबतीत हे चेक केलं जातं. तर बघा, जायचं कसं यांनी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, की जर मुंबईकडून जात असाल, तर आसनगाव स्टेशन आहे. मुंबईकडून जर नाशिक साइडला जात असाल तुम्ही, तर कसाऱ्यापर्यंत लोकल जाते. तर कसाऱ्याच्या पहिले आसनगाव म्हणून स्टेशन आहे. तर तिथं उतरायचं आहे आणि तिथून ₹20 घेतात. तर ₹20 न तुम्ही काय करू शहापूरला जाऊ शकता. ही माहिती दिलेली आहे राहुल जाधव यांनी दिली ठाणे विभागात यांचं काय केलं, की आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.